आज आपण पपची भाजी बघणार आहोत। तर ती कशी कटिंग केली बघा। ही आपण आपली साधी भाजी जशी असते तशी 11 इंचाची मी भाजी घेतलेली आहे, हे बघा। आणि कशी कट केली ती मी तुम्हाला दाखवते सविस्तर। 6 इंच आपला दंडघेरा आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलं। नंतर इथं बायसेप आहे 7.25 इंच आणि तिथून पुढे 1.5 इंच फिट मार्जिन साठी। आणि नंतर 11 पासून मी 3.5 वर ही खून घेतली अशी। आणि हा आकार मी हा आतला आणि हा बाहेरचा असा देऊन घेतला। त्याच्यानंतर वरती मला 2.5 इंचाचा पप हवाय। 2.5 इंच आणि अर्धा इंच ह्याचे आपले टिप मधले असे 3 इंचावर खून करून घेतली। इकडून पण 3 इंचावर खून घेतली आणि हा असा राऊंड देऊन हा जसा भाजीचा आकार आहे त्याच पद्धतीत भाजीचा आकार कट केला। अशा पद्धतीने मी ही पपची भाजी कट केलेली आहे आणि तेच कापड असं अस्तरचं ठेवून मी हे साडीतल्या ब्लाउज पीसाचा कट करून घेतलेला आहे। चला तर मग याचा आपण कशी शिवायची भाजी तयार करायची ते बघूयात। हे बघा, आपण आता पपची भाजीची कटिंग करून घेतलेली आहे। तर ती कशी तयार करायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला। पहिला अस्तर लावून घेतलं, जोडून घ्यायचं। नेहमी घेतो तसंच दाबटीप टाकायची। आता हे प्लेन बसण्यासाठी एक टिप टाकायची किंवा मग इस्त्री करून घ्यायची, पण मी टिपच टाकत असते। तिन्ही कडा पण जोडून घ्यायच्या। आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं। आता आपल्याला इथून अशी खून करून घ्यायची आणि इथून चालू करायचं चुन्या ते तिथपर्यंत। दुसरी खून करून घेतली आपण तिथेपर्यंत। एकसारखी प्रत्येक खून टाकून घ्यायची। अशा पद्धतीने आपली पपची भाजी तयार होते, हे बघा। आणि मोठा पप हवा असेल तर तुम्ही इथून पुढचं वरचं अंतर तुम्ही 4 इंच 5 इंच घेऊ शकता आणि पुढं असा मोठा पप सुद्धा आपण वाढवू शकतो। पण मला एवढा
बस आहे, मी एवढाच काढला. चला तर मग दुसरी बाही पण आपण अशीच तयार करूयात.